परभणी पुनर्वसन विभागाच्या उपजिल्हाधिकारी डॉक्टर प्रतिभा गोरे यांनी शिरढोण येथील पीएम श्री जिल्हा परिषद प्रशालेला भेट देऊन विद्यार्थ्यांशी मनमोकळा संवाद साधला। डिजिटल युगात वाढत्या मोबाईल वापरापासून सावध राहून अभ्यासात सातत्य ठेवणे अत्यंत महत्त्वाचे असल्याने त्यांनी ते अधोरेखित केले। याबरोबरच शाळेची पाहणी करताना शैक्षणिक उपक्रम, विद्यार्थी संख्या, स्वच्छता सुविधा यांचा आढावा घेतला व शिक्षक त्याचबरोबर ग्रामस्थांचे कौतुक केले। तर अनेक विषय असतात, मग तिथं तुम्हाला वेळेमध्ये त्या गोष्टी सगळ्या हे कराव्या लागतात। जर अधिकारी बनायचं असेल तर निर्णय क्षमता आपली चांगली असायला पाहिजे, आपण अचूक निर्णय घेता आले पाहिजे आपल्याला वेळेवर। यासोबतच आपलं वाचन एवढं असायला पाहिजे, चिंतन मनन तेवढंच असायला पाहिजे की जेणेकरून आपल्याला कुठल्याही एखाद्या विषयावर काही जर लिहायचं म्हटलं तर आपल्याला ते चटकन लिहिता आलं पाहिजे। जर एखाद्या विषयावर निबंध लिहायला सांगितलं, नुसतं ऑब्जेक्टिव्ह वाचून चालत नाही। काही जण अभ्यास करताना काय करतात की मोठे मोठे पुस्तकं आणतात आणि ऑब्जेक्टिव्हचा अभ्यास करतात। तसं न करता तुम्ही लिखाणाची सवय ठेवा वाचनासोबतच, जेणेकरून तुम्हाला वेगवेगळ्या विषयावरती लिहिता आलं पाहिजे। आणि लिहिल्याने आणि वाचनाने आपला आत्मविश्वास वाढतो, चिंतन मननाने आपला आत्मविश्वास वाढतो आणि आत्मविश्वास वाढलेल्या किंवा आत्मविश्वास ज्या माणसाकडे असतो तर त्याला कोणीच हरवू शकत नाही आणि त्याला अडचणी पण येत नाही असं मला वाटतंय। तर आजच्या या कार्यक्रमाप्रसंगी आपण जो काही माझा सत्कार केला त्याच्यासाठी आपले खूप खूप आभार व्यक्त करते। आपण शांतपणे माझं म्हणणं ऐकून घेतलं त्याच्यासाठी आपल्या सगळ्यांचे आभार व्यक्त करते आणि इथंच थांबते। धन्यवाद। धन्यवाद आदरणीय उपजिल्हाधिकारी आदरणीय प्रतिभाताई गोरे मॅडम। खरं तर आपल्या वगळत्या भाषेमध्ये विद्यार्थ्यांना आपण मार्गदर्शन केलं, एक नवी उर्मी